भाजपची राज्यामध्ये जन आशीर्वाद यात्रा सुरू झालेली पाहायला मिळते आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून ही यात्रा सुरू झालेली आहे। मात्र या यात्रेवरनं सध्या राजकीय जे वातावरण आहे ते पेटलेलं पाहायला मिळतंय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव सर। जन आशीर्वाद यात्रा सुरू झालेली आहे, काल यात्रेला सुरुवात झालेली आहे। कसं बघता, कारण का या यात्रेवरनं सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष, राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय, आरोप प्रत्यारोपण सुरुवात झालेली आहे। असं आहे की देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी आता जे महाराष्ट्रातले 4 नवनिर्वाचित मंत्री हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केले आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जन आशीर्वाद यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे। सुरुवातीलाच मी या जन आशीर्वाद यात्रेला सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की या जन आशीर्वाद यात्रेतून देशाच्या विकासामध्ये, महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान लाभेल आणि हा देश आणि महाराष्ट्र हा अधिक प्रगतीपथावर जाण्याकरता म्हणून या जन आशीर्वाद यात्रेचा उपयोग व्हावा अशा मी माझ्या भावना व्यक्त करतो। परंतु ही जन आशीर्वाद यात्रा सुरू करत असताना आपण जे वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल याच्या माध्यमातून जे आपण वाचतोय ते हे वाचतोय की देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब या मोदी साहेबांनी या मंत्र्यांना असे आदेश दिलेले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गेल्या 2 टर्ममध्ये त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी किती चांगले निर्णय लोकांच्या हिताचे घेतले त्याची माहिती द्यावी, अशा प्रकारची आपल्याला त्यातून वाचनातून माहिती कळते। आणि म्हणून माझी अपेक्षा ही आहे, विनंती ही आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हेही सांगितलं पाहिजे की ते सत्तेवर येण्यापूर्वी 12-13 सालची त्यांची भाषणं ते 2014ला सत्तेवर आले। त्यांनी देशामध्ये महागाई कमी करून म्हणून सांगितलं होतं, ती महागाई कमी झाली का ते सांगितलं पाहिजे। डिझेल पेट्रोलचे दर एवढे कमी का वाढतायत असं ते म्हणत होते। आज त्यांच्या कालावधीमध्ये डिझेल पेट्रोलचे दर कमी झाले की वाढले तीही जनतेला त्यांनी माहिती दिली पाहिजे। त्यांनी शेतकऱ्यांच्या एकंदरीत खर्चाच्या शेतीच्या दुप्पट किंवा दीडपट हा आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, तो हमीभाव दिला का तो त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे। काला धन मैं वापिस लाऊंगा आणि तो काळा धन म्हणजे ते काळे पैसे आणल्यानंतर असेच 15-15, 20-20 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही टाकू। ते आत्तापर्यंत किती जणांच्या खात्यामध्ये टाकले त्याचीही माहिती जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी दिली पाहिजे। गेल्या 7-8 वर्षामध्ये या देशातल्या तरुणांचा किती असलेल्या नोकऱ्या गेल्या आणि नवीन त्या ठिकाणी नोकऱ्या उत्पन्न झाल्या त्याची सुद्धा माहिती त्यांनी जनतेला दिली पाहिजे। कालच्या कोरोनाच्या संकटामध्ये केंद्र सरकार जे अनेक पातळीवर त्या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे त्याची माहिती दिली पाहिजे। स्वतःतल्या देशातल्या लोकांना लस पुरवठा करण्याच्या ऐवजी परदेशामध्ये लस का त्यांनी विकली किंवा का पाठवली, विकली म्हणण्यापेक्षा का पाठवली, का दिली ह्याचा खुलासा सुद्धा त्यांनी केला पाहिजे। GDP हा आज देशाचा कमी झालाय, तो का झाला पाहिजे तोही सांगितला पाहिजे। देशावर फार मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा डोंगर वाढतोय, तो का वाढतोय तो सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे। आज सरकारी कंपन्या, सरकारी उद्योग आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये विकायचं काम सुरू आहे, खाजगीकरण करायचं काम सुरू आहे, ते का करतायत हे सुद्धा त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे। आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते देशाला आपल्या 7 ते 8 वर्षाच्या कारकिर्दीमधली ही सगळी माहिती आणि त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी लोकांना जो मॅनिफेस्टो दिला होता, जो जाहीरनामा दिला होता त्याची पूर्तता काय केली ते त्यांनी सांगितलं पाहिजे। राम मंदिराचा मुद्दा ते सोडवला म्हणून सांगतील, मला माहित आहे, सांगणार नाही त्याच्यातला भाग नाही, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं श्रेय काही नाही। पूर्वीपासून ज्या वेळेला ह्या देशामध्ये राम मंदिरावरून ज्या काही दंगली घडल्या, जे काय 2 समाजामध्ये किंवा देशामध्ये कटू प्रसंग आले, अनेकांचे जीव गेले, अनेकांच्या अंगावर पोलिसांच्या केसेस झाल्या, अनेकांना परागंदा व्हावं लागलं, त्यावेळेला सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष सांगत होता की आपण सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतंय ते आपण बघू आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आपण
त्यावेळेला पुढची रणनीती किंवा पुढचा निर्णय घेऊ. त्यावेळेला ही मंडळी काय सांगत होती, आम्हाला माहीत नाही, तुम्ही अध्यादेश काढा आणि राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करा. पूर्वी असलेलं कैलासवासी आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं, त्याही वेळेला काय अध्यादेश निघाला नाही. तेव्हा काय सांगितलं गेलं की आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती. मग 2014 साली मोदी साहेबांना देशामधल्या स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी मेजॉरिटी मिळाली, 2019ला मिळाली. पण त्यांनी अध्यादेश काढला का राम मंदिराबद्दल? सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, भारतीय जनता पार्टीनं निर्णय नाही घेतला. त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टी घेतेय, नाही अशातला भाग नाही. परंतु असं कोणतं भरीव काम केलं? आज चीन आणि भारतामध्ये 1972 नंतर एकही गोळी झाडली गेली नव्हती, एकही भारतीय सैनिक मारला गेला नव्हता. गलवान खोऱ्यामध्ये आज अनेक भारतीय सैनिक मारले गेले. त्याची जबाबदारी कोणाची? आपण त्यावेळेला सांगत होतात की सगळ्या एजन्सीज या देशामध्ये असताना बाहेरचे लोक आपल्या देशामध्ये घुसखोरी करतातच कसे, असा प्रश्न तुम्ही विचारत होतात लोकांना. मग त्यावेळेला जेव्हा आपले जवान 40 जवान एका वेळेला मारले गेले पाकिस्तानकडून किंवा त्यांच्या लोकांकडून, नंतर तुम्ही त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला, त्याचं भांडवल केलं. परंतु मग तुमची रॉ एजन्सी गेली होती कुठे? तुमची इंटेलिजन्स एजन्सी गेली होती कुठे? तुमची हेरगिरी वगैरे सगळी गेली होती कुठे? आणि आज पाकिस्तानमधलं हे सगळं युद्ध, पाकिस्तानमधली जी सध्या परिस्थिती आहे ती थंडावली आहे का? हे तुम्हाला सगळ्यांची आशीर्वाद यात्रेतून तुम्ही जनतेला माहिती द्यावी आणि जनतेचे आशीर्वाद मिळवावे, अशा करता माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. माझी त्यांना या जन आशीर्वाद यात्रेला शुभेच्छा आहेत. पण त्यांनी ही सगळी माहिती आणि याच्याही पेक्षा अधिक अनेक प्रकारची माहिती, मग रेल्वेचं खाजगीकरण असेल, एअरपोर्टचं खाजगीकरण असेल, ह्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी येऊ शकतात, याची माहिती जनतेला द्यावी आणि जनतेचे आशीर्वाद त्यांनी मिळवावे, पण सत्य माहिती सांगावी, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. बरोबर आहे. तर या जन आशीर्वाद यात्रेमध्ये सर्वात नाव चर्चेलं जाते ते नारायण राणे यांचं. मुंबईपासून ते थेट तळकोकणापर्यंत त्यांचा दौरा आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन ते करणार आहेत. आतापर्यंत नारायण राणे आणि शिवसेना यांचं राजकीय वैर आपण बघितलेलं होतं. कसं बघता याच्याकडे? असं आहे की मी जे काल मंत्री कपिल पाटील यांचं काल मी वक्तव्य बघितलं, तर ते नारायणराव राणे मुंबई ते कोकणापर्यंत नाही आहेत, रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत कपिल पाटील यांना ती मुंबईपासून मला वाटतं जबाबदारी दिलेली आहे, असं काल त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं. आणि नारायणराव राणेंना जी जबाबदारी दिलेली आहे ती फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची दिलेली असावी असं मला वाटतं. प्रत्यक्षपणे त्यांना किती जबाबदारी दिली हे काही मला माहीत नाही. आता जसं बाकीच्यांना मी जन आशीर्वाद यात्रेला शुभेच्छा दिल्या, तशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता जे मुद्दे मी मांडले ह्या मुद्द्यावरच त्यांनी उत्तर देतील अशी त्यांच्याकडून पण मी अपेक्षा करतो. आणि अधिकचं जर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय जर बोलायचं असेल तर त्यांची 19 ते 23 ही जो जन आशीर्वाद यात्रेचा जो कार्यक्रम आम्ही ऐकतोय ठरलेला आहे तो होऊन जाऊ द्या, त्याच्यानंतरच बोलणं उचित होईल. अगोदर बोलणं फार घाईचं होईल. आणि म्हणून त्यांना सुद्धा आणि त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला माझ्या शुभेच्छा. सर, काल जन आशीर्वाद यात्रेमध्ये सुद्धा कराड सर आणि पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांमध्ये काही प्रकार झाला, त्यानंतर पंकजाताई मुंडे भडकलेल्या होत्या की हे वागणं शोभत नाही. कुठेतरी भाजपमध्ये सुद्धा या माध्यमातून कुठेतरी गटतटचं राजकारण दिसतंय. नाही, तसं काही मला त्या ठिकाणची ती परिस्थिती काय हे मला सांगता येणार नाही. परंतु पंकजाताई अस्वस्थ आहेत हे मात्र काही लपून राहिलेलं नाही. पंकजाताईंना म्हणजे त्या भागामध्ये काल मी भागवत कराड साहेबांचं वक्तव्य पाहिलं की आम्ही गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कार्यकर्ते, असं भागवत कराडांचं वक्तव्य मी काल पाहिलं. आणि आम्ही जे तुमच्या काय यात्रा जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती आम्ही गोपीनाथ गडावरून सुरू करतोय असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ की गोपीनाथराव मुंडेंनीच बहुजन समाजामध्ये हा पक्ष रुजवला हे कोणाला नाकारता येणार नाही. परंतु गोपीनाथराव मुंडेंच्या दुर्दैवी निधनानंतर थोडंसं नाही म्हटलं तरी त्या भागामधून पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं होतोय आणि त्यातून ती अस्वस्थता त्यांची असावी एवढंच फक्त मला या ठिकाणी बोलता येईल, यापेक्षा फार काही बोलता येणार नाही. सर, मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी सुद्धा पेटलेला पाहायला मिळतोय. याच मुद्द्यावरून पंकजाताई सुद्धा म्हणाल्यात की मी कुठल्याही प्रकारचं हार तुरे घालणार नाही किंवा फेटा पण मानणार नाही जिथपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. कसं बघता याच्याकडे? खरं सांगू का, मराठा समाजाने अनेकांना आरक्षणं दिली.
मराठा समाजाने अनेक समाजांचा आदर केला आणि इतर समाजानं आपल्याबरोबरीनं नाही तर आपल्यापेक्षा 2 पावलं पुढं जावं याकरता मराठा समाजाने सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे. कारण नेतृत्व हे मराठा समाजाकडेच जास्तीत जास्त राहिलेलं आहे. किमान महाराष्ट्राचं मी बोलतोय राहिलेलं असल्याकारणानं मराठा समाजाने शाहू महाराजांच्या विचारसरणीप्रमाणे त्यांनी इतर समाजाला पुढे करण्याचं कामच केलेलं आहे. पण आज ह्या सगळ्या भानगडीमध्ये किंवा सगळ्या ह्या कामामध्ये स्वतः मराठा समाजाला मात्र स्वतःच्या समाजाला, स्वतःच्या मुलांना किंवा स्वतःच्या तरुणांना भविष्यामध्ये काही अडचणीला सामोरं जावं लागेल आणि त्या दृष्टीनं त्यांच्या बाबतीत पण वेळेस निर्णय घ्यायला पाहिजे होता, तो आमच्याकडून घेतला गेलेला नाही आहे. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आणि आज तो विषय ऐरणीवर आलेला आहे. तो विषय ऐरणीवर आलेला असताना आज काही मंडळी त्या ठिकाणी विद्यमान सरकारला दोष देते. आम्ही आरक्षण मिळवून दिलं असं नाहीये. 2013-14ला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्याने हा पहिला निर्णय घेतला. तो कायद्याच्या कसोटीवर टिकला नाही. नंतर भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं. त्याच्यानंतर त्यांनी वेळीच निर्णय घ्यायला हवा होता, पण 2019 पर्यंत त्यांनी निर्णय घेतला नाही. घेतला तोही कायद्याच्या कसोटीवर टिकला नाही. त्याच्यानंतर पुन्हा आता ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी आलेलं आहे. तेही काही गप्प बसलेले नाहीत. जो काही प्रयत्न करावा लागतो तो प्रयत्न करतायत. सातत्यानं या मराठा समाज आरक्षण समितीचे उपाध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण हे सातत्यानं सांगतायत की जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत काहीही तुम्ही केलं तरी मराठा समाजाला किंवा अन्य समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, हे ते सातत्यानं सांगतायत. परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाची आरक्षण संदर्भातली जी याचिका होती ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केली होती, ती सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. भारतीय जनता पार्टीची मंडळी सांगत होते की आम्ही महाराष्ट्र सरकारच्या अगोदर आमची याचिका दाखल केलेली आहे, ती सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे. नाही अशातला भाग नाही. आणि त्याच्यानंतर घटना दुरुस्ती झाली, त्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केलेला आहे. एक मतानं कुणीही विरोध न करता सगळ्या पार्लमेंटमधल्या खासदारांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. परंतु त्याच दिवशी अशोकराव चव्हाण असे म्हणाले की जोपर्यंत 50%ची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत न्याय मिळेल असं वाटत नाही. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात तुम्हाला द्यायचं आहे की न द्यायचं आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांनी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घटना दुरुस्तीनंतर तांत्रिक बाबीमध्ये सुप्रीम कोर्टापासून सगळ्या बाबीमध्ये हे आरक्षण टिकण्याकरता तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये काय नेमका विषय आहे तो समोर सरकारसमोर ठेवा. तुम्हाला खरोखर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का? खरोखर तुम्हाला ओबीसी समाजाचं गेलेलं आरक्षण पुन्हा टिकवायचं आहे का? मग कशाकरता लपवून ठेवताय की आम्हाला सत्ता द्या मग आम्ही तुम्हाला आरक्षण इतके महिन्यात मिळवून देऊ? म्हणजे तुम्ही त्यावेळेला धनगर समाजाला असंच फसवलं, त्यावेळेला तुम्ही लिंगायत समाजाला असंच फसवलं, इथं मराठा समाजाला पण त्यावेळेला फसवलं की पहिल्या धनगर समाजाला सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. हे फसवणुकीचे धंदे बंद करावे आणि खरोखर तुम्हाला जर मराठा समाजाला सर्वांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही तुमचं काय म्हणणं घटनात्मक दृष्ट्या आहे ते सरकारकडे पाठवा आणि ते सरकारने मान्य केलं नाही तर सरकारला दोष द्या. आणि म्हणून पंकजाताई असं जर बोलले असतील तर याबाबत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता म्हणून जे जे प्रयत्न करतील त्या सगळ्यांचा मी ऋणी राहीन, मी त्यांना धन्यवाद देईन आणि या समाजाला आरक्षण द्यावं अशा करता जो जो कोणी प्रयत्न करेल त्याला आमचं सहकार्य राहील. गडकरींच्या लेटर बॉम्ब नंतर आता असं सांगितलं जातं की शिवसेनेकडून सुद्धा काही लेटर बॉम्ब गडकरींनी पाठवला. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम असेल किंवा इतर जी ठेकेदारांमुळे रखडलेली कामं असतील त्या संदर्भात शिवसेनेचे आमदार सुद्धा काही पत्र गडकरींना लिहिणार आहेत. त्या संदर्भात नेमकी भूमिका काय असणार आहे? मला माहीत नाही की गडकरी साहेबांच्या पत्रानंतर शिवसेनेचे काही आमदार हे गडकरी साहेबांना मुंबई गोवा हायवेबद्दल पत्र लिहिणार आहेत की हे मला माहीत नाही. परंतु माझ्या दृष्टीनं मी पहिल्या दिवशीच सांगितल्याप्रमाणे हा आता विषय संपलेला आहे. पुन्हा पुन्हा तो विषय काही उकरून काढण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. गडकरी साहेबांनी पत्र लिहिलं म्हणून पत्र लिहिलं जाईल असं नाही. तर मुंबई गोवा हायवे जो रत्नागिरी हद्दीपासून तर रायगडपर्यंत फार 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 असा तो रखडलेलाच आहे. सिंधुदुर्गामध्ये त्या रस्त्याचं काम 90%पेक्षाही जास्त झालं असं माझं मत आहे. मला असं आहेच म्हणजे झालंय. परंतु इथं राहिलंय. इथं किती कुणी काय म्हणाला तरी आजही 10-15% सुद्धा कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. एक थोडंसं झालंय कुठे खेड तालुक्यात झालंय, बाकी कुठे झालंय?
रायगडमध्ये कुठं झालंय, रत्नागिरीमध्ये आरवलीच्या पुढे कुठं झालंय, ते अगदी रत्नागिरी आपल्या सिंधुदुर्गच्या सीमेपर्यंत कुठे झालंय, झालेलंच नाही. आणि म्हणून त्याच्याकरता गडकरी साहेबांनी लक्ष घालावं अशा पद्धतीनंच माझी अपेक्षा आहे. आणि ह्या विषयावर आता पडदा टाकावा, कारण तोच विषय पुन्हा पुन्हा काढण्यापेक्षा कदाचित मला जे दुसरी बाजू कळते ती गडकरी साहेबांची सुद्धा काहीतरी अडचण असावी, आणि म्हणून त्यांनी ते पत्र लिहिलेलं असं मला दुसरी बाजू जी समजते ती गडकरी साहेबांची पण काहीतरी तिथली अडचण असावी, आणि म्हणून त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे. फक्त एवढंच मी सांगेन. अडचण म्हणजे कोणाची, म्हणजे केंद्राकडून दबाव आहे की नेमकं काय अडचण काय असू शकते? दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत, आता बोलायलाच पाहिजे. की मी त्या भागातला जो वाशिम जिल्ह्यातल्या खासदार आहेत आमच्या भावनाताई गवळी, त्यांनी सांगितलं की 90% रस्त्याचं काम पूर्ण झालंय, 10% राहिलंय. तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारची कामं ज्या वेळेला रखडतात त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना जाऊन तिथले लोक भेटतात. गडकरी साहेबांना दिल्लीला कोण भेटायला जाणार? अधिकाऱ्यांना तर भेटणं कठीणच आहे. गडकरी साहेब भेटतील पण अधिकारी भेटणं कठीण आहे हल्लीच्या काळामध्ये. त्यामुळे लोकप्रतिनिधी विचारतात. माझी एकच अपेक्षा आहे की 90% काम जर झालं असेल तर 10%ला जर शिवसेनेला जबाबदार धरलं जातं तर 90%चं श्रेय सुद्धा शिवसेनेलाच दिलं पाहिजे. 10%चं तुम्ही पाप शिवसेनेच्या माथी मारत असाल तर 90%चं श्रेय पण शिवसेनेलाच दिलं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, मला जे असं वाटतं की गडकरी साहेबांचे धडाकेबाज निर्णय घेणं, महाराष्ट्राला अधिकचा निधी देणं हे त्यांचं काम आहे. परंतु 2019 साली ज्यावेळेला केंद्रामध्ये पुन्हा सरकार आलं त्यावेळेला गडकरी साहेबांची बरीचशी खाती कमी गेली होती. आणि त्याच वेळेला तुम्ही येऊन पत्र बघा, सगळ्या खात्यांमध्ये जाऊन बघा की परस्पर गडकरी साहेबांना माहिती नसताना, अशी माझी माहिती आहे, माझी चुकीची असेल तर माझा काही दावा नाही की ते खरीच आहे असं म्हणणं, परस्पर पंतप्रधान कार्यालयातनं पत्र आलेली होती हायवे डिपार्टमेंटला की आज जी कामं 75%पर्यंत झाली असतील तेवढीच पुढे ठेवा, जी कामं 50%पर्यंत जी झाली असतील त्याचा नंतर विचार करू, ज्या कामांचं टेंडर झालं असेल नसेल त्याची टेंडरच काढू नका, ज्याचं टेंडर झालं असेल त्याला वर्क ऑर्डर देऊ नका. अशा पद्धतीचं कदाचित कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचं प्रेशर काय क्रिएट झालंय का? आणि दुसरी गोष्ट, मध्यंतरी गडकरी साहेबांनी आपल्याच पक्षाच्या लोकांना सांगितलं होतं की कोरोनासारख्या संकटामध्ये काम करताना पत्रकबाजी कमी करा, बॅनरबाजी कमी करा, शोबाजी कमी करा, जनता तुमच्या चांगल्या काम जर केलं तर दखल घेईल. आणि त्याच वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे संपूर्ण देशातले 1 नंबरचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित त्यांना त्या ठिकाणी मान्यता मिळाली, त्यांचा गौरव झाला, त्यांचा उल्लेख झाला. आणि म्हणून कदाचित भारतीय जनता पार्टीला तुम्ही 4 गोष्टी सुनावल्यात आणि मग शिवसेनेला मात्र त्या ठिकाणी तुम्ही काही सुनवत नाही, असा अप्रत्यक्ष कदाचित, गडकरी साहेब कोणाच्या दबावाला बळी पडणारे नाहीत, परंतु अप्रत्यक्षपणे कदाचित त्यांच्यावर जर प्रेशर आलं असेल तर त्यांनी थोडं शिवसेनेला सुनावण्याकरता हे केलं असावं. अशा 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये असाव्यात. एक तर 90% श्रेय द्यावं, दुसरी गोष्ट पंतप्रधान कार्यालयातून परस्पर आलेले त्यांच्या भागातले निधी कमी संदर्भातलं पत्र, किंवा त्यांनी भारतीय जनता पार्टीला 4 गोष्टी सुनावल्या, मात्र शिवसेनेला का सुनवत नाही म्हणून कदाचित त्यांनी सुनावल्या असाव्या. पण हा विषय संपलेला आहे आता. नक्कीच. हे होते शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव. कॅमेरामन अनिकेत होलमसह मनोज लेले, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी.